to Jimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. बघा, आजचा जो पोर्शन आहे क्रिस्टल डिफेक्ट्स और इम्परफेक्शन हा सॉलिड स्टेटचा ऑलमोस्ट एंडला आलेला पोर्शन आहे. आता हे मी दोन स्टुडंट्सना शिकवतेय, टू ग्रुप्स ऑफ डिफरंट स्टुडंट्स. जे माझे ओल्ड स्टुडंट्स आहेत ज्यांनी सॉलिड स्टेट पूर्ण यूट्यूबवरती बघितलाय, पण हा पार्ट त्यांना तिथे मिसिंग दिसला, क्रिस्टल अँड बँड थेरी पासून पुढे पोर्शन. प्लस इम्पल्स 2.0 चे जे माझे ऑनगोईंग स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी हा पोर्शन मी ॲपमध्ये अपलोड करते. ऑलरेडी जसं सांगितलंय की 1 महिना इम्पल्स 2.0 चे लेक्चर्स फ्री असणार आहेत. सो ते लेक्चर्स तुम्ही ॲपमध्ये ॲज वेल एज माझ्या यूट्यूब चॅनलला सुद्धा बघू शकता. बट आफ्टर 1 मंथ हे लेक्चर्स रेस्ट्रिक्टेड होणार आहेत, कारण आपण 2.0 च्या स्टुडंट्सना हे पेड देतोय, त्यामुळे YT वरती याचे लेक्चर्स अपलोड होणार नाहीत. पण नक्कीच सॉलिड स्टेटचे जे 2 पोर्शन उरत आहेत ते मी YT ॲज वेल एज ॲपवरती अपलोड करेन. बाकीचा जो कंटेंट आहे YT वरती ते उरलेले स्टुडंट्स बघू शकतात. आणि इम्पल्स 2.0 ला तर मी माझं इंडिव्हिज्युअल लक्ष देऊन टिल द एंड ऑफ युअर MST CET आपण एकत्र प्रॉपर प्रॅक्टिस करायचीच आहे. टॉकिंग अबाउट क्रिस्टल डिफेक्ट्स और इम्परफेक्शन, जर तुम्ही माझं लास्ट लेक्चर बघितलं असेल तर त्यामध्ये मी तुम्हाला पॅकिंग करायला शिकवलं. ॲटम्सना आपण व्यवस्थित पॅक केलं आणि क्रिस्टल्स बनवले. सिंपल क्युबिक बनवला आहे, HCP बनवला आहे, CCP बनवला आहे. पण हे प्रोसेस आपण म्हणजे स्वतः करत होतो का? तर दिस वॉज डन बाय मशीन्स. कारण या प्रोसेसला काय म्हणायचं आहे? प्रोसेस ऑफ क्रिस्टलायझेशन. ॲटम्सना एकत्र आणणं आणि एक मोठा क्रिस्टल बनवणं, त्या प्रोसेसला म्हणायचं असतं क्रिस्टलायझेशन. पण एखादी प्रोसेस करत असताना कुठलीही मशीन 100% परफेक्ट काम करत नाही. प्रत्येक वेळी त्याच्यामध्ये काही ना काहीतरी डिफेक्ट असतोच. मग क्रिस्टलायझेशनच्या प्रोसेस वेळी क्रिस्टल बनवत असताना त्या सॉलिडमध्ये झालेलं इम्परफेक्शन किंवा झालेला डिफेक्ट यालाच आपण कन्सिडर करतोय क्रिस्टल डिफेक्ट्स. द इरेग्युलॅरिटीज म्हणजेच काय? डिफेक्ट आहे तो इन द अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्युएंट. एखादा ॲटम गायब होणं, एखादा ॲटम एक्स्ट्रा येणं, याला आपण इरेग्युलॅरिटी म्हणतो. सो द इरेग्युलॅरिटी इन अरेंजमेंट ऑफ ॲटम्स particles of a solid crystal are called defects or imperfection. I repeat, the irregularities in कशामधल्या irregularities? Arrangement of the constituent particles. Particles arrange करताना आलेल्या irregularities of a solid crystal are called defects किंवा त्याला आपण म्हणतो imperfection. होतं कधी ते? डिफेक्ट्स आर क्रिएटेड ड्युरिंग द प्रोसेस ऑफ क्रिस्टलायझेशन. क्रिस्टलायझेशनची प्रोसेस करत असताना आपल्याला डिफेक्ट्स येतात. फास्टर रेट ऑफ क्रिस्टलायझेशन टेंड्स टू मोर डिफेक्ट. एखादी गोष्ट जर आपण घाईमध्ये करत असेल तर काय होणार आहे? मोर अँड मोर मिस्टेक्स होणार आपल्याकडून. सिमिलरली द प्रोसेस ऑफ क्रिस्टलायझेशन जर तुम्ही फास्ट करत असाल तर तेवढे जास्त डिफेक्ट्स त्यामध्ये येण्याची शक्यता आहे. मग मिनिमाइज कसे करायचे? प्रोसेस थोडी हळू करा, डिफेक्ट्स पण थोडेसे कमी होतील. विच कॅन बी मिनिमाइज बाय स्लोअरिंग द रेट. रेटला जरासं कमी केलं तर तुमचे जे डिफेक्ट्स आहेत त्याची क्वांटिटी सुद्धा कमी होईल. ॲट ॲब्सोल्यूट झिरो. ॲब्सोल्यूट झिरो म्हणजे काय? 0 केल्विन टेम्परेचरला आपण क्रिस्टलला आयडल क्रिस्टल मानतो. 0 केल्विनला जो सॉलिड असेल तो आयडल सॉलिड असेल, म्हणजे त्यामध्ये अजिबात इम्परफेक्शन, इरेग्युलॅरिटी, डिफेक्ट नसणार आहे. कधी? ओनली ॲट 0 केल्विन. या क्रिस्टललाच आपण आयडल क्रिस्टल असं म्हणणार आहे. असा क्रिस्टल की जो 0 केल्विनला आहे आणि त्याच्यामध्ये डिफेक्ट्स नाही आहे. 0 केल्विनच्या अगदी थोडंसं जरी टेम्परेचर वरती गेलं असेल तुमचं तर लगेच त्यामध्ये डिफेक्ट्स येतात. ओके, सो एखादा क्रिस्टल अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा विदाउट एनी डिफेक्ट कधी असू शकतो? जर तो 0 केल्विनला असेल तरच. त्याच्यानंतर बघा, समटाइम्स डिफेक्ट्स आर इंटेन्शनली क्रिएटेड. मुद्दामून आपण काय करतो? त्यामध्ये डिफेक्ट्स आणतो. का आणतो आपण डिफेक्ट्स? टू एनहान्स म्हणजे टू इन्क्रीज किंवा मॅनिप्युलेट. त्याच्यामध्ये ॲड करतोय आपण. काय ॲड करतोय? द डिझायर्ड प्रॉपर्टीज. तुम्हाला हवी असणारी प्रॉपर्टी जर त्या सॉलिडमध्ये आणायची असेल तर तुम्हाला तो डिफेक्ट त्यामध्ये आणावा
लागतो. जसं की जर तुम्ही प्युअर स्टील घेतलं किंवा गोल्डचं एक्झाम्पल घेऊया, 24 कॅरेट गोल्ड कसं आहे रे ते लवचिक आहे थोडंसं, म्हणजे इट इज सॉफ्ट ॲक्च्युली. तुम्ही त्याला कसंही माउंट करू शकता. जर बांगडी असेल तर तुम्ही प्रेस केलं तर सर्कल शेपचा ओव्हल शेप होऊ शकतो. मग त्या गोल्डला जर स्ट्रेंथ द्यायची असेल तर त्याच्यामध्ये लाख ॲड केलं जातं. मग हे लाख काय आहे? इम्प्युरिटी आहे. पण ती इम्प्युरिटी का ॲड केली आहे तुम्ही? त्याला एक प्रॉपर स्ट्रेंथ देण्यासाठी, त्याची प्रॉपर्टी चांगली बनवण्यासाठी. सो प्रत्येक सॉलिडमध्ये आपण काय केले, मुद्दामून सुद्धा काही काही ठिकाणी जसं की स्टेनलेस स्टील असेल, मुद्दामून काही काही ठिकाणी आपण डिफेक्ट्स आणलेत की आपला सॉलिड अजून चांगला स्ट्रेंथन बनू दे, अजून चांगल्या प्रॉपर्टीज त्यामध्ये येऊ दे. आता डिफेक्ट 3 टाईपचे आहेत. तुम्ही बघा, पहिल्यांदा 1D मध्ये अरेंजमेंट करत होता. 1D मध्ये अरेंज करत असताना समजा ॲटम ठेवला, ॲटम ठेवला, ॲटम ठेवला, पुढचा ठेवलाच नाही, परत ठेवला, परत ठेवला, तर काय झालं रे? ॲट अ पर्टिक्युलर पॉइंट तुम्ही ॲटम ठेवला नाही. सो तो डिफेक्ट त्या पर्टिक्युलर पॉइंटला झाला. सो अशा डिफेक्ट्सना पॉइंट डिफेक्ट्स म्हणायचं. डिफेक्ट्स ॲट अ पर्टिक्युलर पॉइंट आर कॉल्ड ॲज पॉइंट डिफेक्ट्स. सेकंड बघा, तुम्ही ए लेयर, बी लेयर, ए लेयर, बी लेयर असं लावत होता किंवा ए ए ए ए लेयर लावली आहे. हे लावत असताना एखादी अख्खी लाईनच गायब झाली. अख्खी लाईन ए लावली आहे, आता बी लावायची होती पण बी गायबच आहे. परत ए, परत बी, मधली जी बी अख्खी लाईन गायब आहे. व्हॉट इज दॅट? लाईन डिफेक्ट. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ क्रिस्टलायझेशन इफ देर आर इरेग्युलॅरिटीज इन द होल लाईन, गायबच असेल प्रत्येक वेळी असं नाही, वर खाली असेल, तिथून हटून दुसऱ्या कुठल्या तरी जागी गेली असेल, काही असू शकतं इरेग्युलॅरिटी म्हणजे. पण जर अख्ख्या लाईनमध्ये इरेग्युलॅरिटी आली तर इट इज लाईन डिफेक्ट. आणि तुम्ही लेयर्स ॲड केलेल्या, बेस ए लेयर, त्याच्यावरती बी, त्याच्यावरती परत ए, त्याच्यावरती परत बी. सो हे क्रिस्टलायझेशन करत असताना जर एखादा अख्खा प्लेनच गायब गेला, अख्खी लेयरच गायब झाली मधून, किंवा त्या अख्ख्या लेयरमध्ये इरेग्युलॅरिटीज दिसायला लागले, तर त्याला आपण म्हणतो प्लेन डिफेक्ट. पण या चॅप्टरमध्ये फक्त आपल्याला पॉइंट्स डिफेक्ट्सवर फोकस करायचा आहे. पण तुम्ही बघू शकताय पॉइंट्स डिफेक्ट्स पण किती वास्ट आहे. इतकं सगळं आपल्याला करायचं आहे. पहिला आहे स्टायशियोमेट्रिक डिफेक्ट. स्टायशियोमेट्रिक डिफेक्ट असा डिफेक्ट आहे की जो झाल्यानंतर फॉर्म्युला चेंज होत नाही. जसं की समजा मला NaCl क्रिस्टल बनवायचा आहे. NaCl क्रिस्टल मी बनवला, पण बनवत असताना त्यामध्ये काहीतरी डिफेक्ट झाले, तरी NaClचा फॉर्म्युला हा NaClच राहतो. भले त्याच्यामध्ये ॲटम्सची गायब होणं किंवा ॲटम्स इकडे तिकडे जाणं या सगळ्या प्रोसेस होणार आहे, डिफेक्ट होतोय म्हणजे, पण फॉर्म्युला बदलत नाही, स्टायशियोमेट्री बदलत नाही. सो स्टायशियोमेट्रिक डिफेक्ट्स. वॅकन्सी डिफेक्ट, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, स्कॉटकी डिफेक्ट, फ्रँकल डिफेक्ट, हे 4 शिकायचे. देन कम टू इम्प्युरिटी डिफेक्ट. इथं काय होत असतं, इथं ॲटम्सना मी गायब करणार आहे, पण इम्प्युरिटी डिफेक्टमध्ये मी ॲटमला गायब नाही करत आहे, मी त्या एका पॉइंट मधल्या ॲटमला दुसऱ्या कुठल्या तरी पॉइंटला ठेवून जाणार. सो डिफेक्ट तर झाला या पॉइंटमध्ये, पण मी गायब नाही केला, त्याला उचलून त्याच क्रिस्टलमध्ये दुसऱ्या पॉइंटला नेऊन ठेवतीये. त्याला म्हणायचं इम्प्युरिटी डिफेक्ट. सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट असेल किंवा इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट असेल. नॉन स्टायशियोमेट्रिक डिफेक्ट. आता यामध्ये काय होणार आहे, डिफेक्ट होणारच आहे, पण अख्खा मॉलिक्युलर फॉर्म्युलाच बदलतो. NiO, निकेल ऑक्साईड, आपण हा बघणार आहे कंपाऊंड. याच्यामध्ये जेव्हा डिफेक्ट होतोय तेव्हा याचा फॉर्म्युला NiO राहत नाही, काहीतरी चेंज होतो. NiO म्हणजे काय, एक Ni एक O. हा जो स्टायशियोमेट्री आहे 1:1 तो बदलतो. Ni कमी होतात किंवा Ni जास्त होतील, डिपेंड्स अपॉन डिफेक्ट कोणता झालाय. मेटल डिफिशियन्सी डिफेक्टमध्ये Ni कमी होईल, मेटल एक्सेस डिफेक्टमध्ये मेटल जास्त होईल. आणि अशा टाईपच्या आपल्याला पॉइंट डिफेक्ट्स या चॅप्टरमध्ये कंप्लीट करायचे आहेत. पण त्याआधी याचा स्क्रीनशॉट करून घ्या. ओके, आता आपल्याला बघायचं आहे पहिला टाईपचा डिफेक्ट, स्टायशियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. स्टायशियोमेट्री म्हणजे काय रे, रेशियो ऑफ ॲटम्स. NaCl, एक Na एक Cl, 1:1 इज द स्टायशियोमेट्री. KCl, K1Cl1, 1:1 is the stoichiometry. NaNO3, Na1, N1, O3, 1:1:3 stoichiometry आहे.
मग स्टॅइशोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट मध्ये स्टॅइशोमेट्री रिमेन्स अनचेंज्ड, ही स्टॅइशोमेट्री बदलत नाही. NaCl 1:1 होतं, त्याच्यामध्ये हा डिफेक्ट होईल. परत फॉर्म्युला बघा 1:1च राहणार आहे, त्याला म्हणतो आपण स्टॅइशोमेट्रिक डिफेक्ट. पण याची डेफिनेशन कशी द्यायची समजलं, काय म्हणायचं ते तर समजलं, पण याची डेफिनेशन अशी आहे, द केमिकल फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड शोज फिक्स्ड रेशियो. जो केमिकल फॉर्म्युला आहे कोणाचा, कंपाऊंडचा, जो कंपाऊंड तुम्ही घेतलाय AgCl, AgBr, NaCl, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे किंवा केमिकल फॉर्म्युला जो आहे तो फिक्स्ड रेशियो दाखवतो. कोणाचा फिक्स रेशियो, ऑफ नंबर ऑफ ॲटम्स. एक Na एक Cl, नंबर ऑफ ॲटम्सचा रेशियो आहे हा, और नंबर ऑफ केटायन्स अँड एनायन्स. आता ॲटम्स असतील, केटायन्स असतील, एनायन्स असतील, डिपेंडिंग अपॉन कोणत्या टाईपचा क्रिस्टलाइन सॉलिड आहे. जर मॉलिक्युलर सॉलिड असेल तर मॉलिक्यूल, त्यानंतर जर आयनिक सॉलिड असेल तर आयन्स, मेटॅलिक सॉलिड असेल तर ॲटम्स. सो डिपेंडिंग अपॉन कोणत्या टाईपचं क्रिस्टलाइन सॉलिड आहे त्याच्यावरती हे लास्टचं सेंटेन्स डिपेंड राहील. पण ओव्हरऑल तुम्ही काय लिहू शकताय की स्टॅइशोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट मध्ये जो केमिकल फॉर्म्युला आहे कंपाऊंडचा तो फिक्स्ड रेशियो मध्ये असतो, अँड तो फिक्स्ड रेशियोज आपण त्याला काय म्हणतो, स्टॅइशोमेट्री. त्याच फिक्स्ड रेशियोला 1:1, 1:2 इज नथिंग बट स्टॅइशोमेट्री, अँड स्टॅइशोमेट्री रिमेन्स अनचेंज्ड इन स्टॅइशोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. स्टॅइशोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट 4 टाईपचे, त्यातला आता मी वॅकन्सी शिकवणार, देन सेल्फ इंटरस्टिशियल, देन स्कॉटकी, देन फ्रँकल. आता हा क्रिस्टल आहे, मी ॲटम्स अरेंज करत होते. काय म्हटले मी, ॲटम्स. वॅकन्सी मध्ये मी ॲटम्स बद्दल बोलणार आहे. सो याच्यावरती लिहून घ्या, वी आर टॉकिंग अबाउट ॲटम्स. वी आर टॉकिंग अबाउट ॲटम्स. कोणासाठी, पर्टिक्युलरली वॅकन्सी चालू केलंय मी आता. ओके. वॅकन्सी डिफेक्ट मध्ये ॲटम्स अरेंज करत होते. 1 ठेवला, 2 ठेवले, 3, 4, 5वा ठेवला, पण 6वा बघा इट क्रिएटेड अ गॅप. ॲटमच नाही, परत ठेवला, परत ठेवला, परत ठेवला, परत ठेवला, परत ठेवला, परत ही गॅप आली. सो हिथले ॲटम्स काय झाले, गायब झालेत, मिसिंग झालेत, आणि हे मिस झाल्यामुळे कुठे गेले, ते क्रिस्टलच्या बाहेर निघून गेले. ॲटम्स अरेंज होत असताना मधले ॲटम्स क्रिस्टलच्या बाहेर गेले, त्यामुळे त्याच्यामध्ये काय आली, वॅकन्सी आली, रिकामी जागा आली. हेच अशा टाईपच्या क्रिस्टलला वॅकन्सी डिफेक्ट असं म्हटलं जातं. आता शॉर्ट नोट या 4-5 पॉइंट्स मध्ये लिहायची आहे. ड्युरिंग क्रिस्टलायझेशन ऑफ सॉलिड, हा सॉलिड बनवत असताना, क्रिस्टलायझेशन करत असताना, द पार्टिकल इज मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर साईट. जी त्याची रेग्युलर जागा होती तिथून तो ॲटम, तिथून तो पार्टिकल मिस होतोय इन द क्रिस्टल लॅटाइस. या क्रिस्टल लॅटाइस मधून ओरिजिनल रेग्युलर जी प्लेस होती त्या ॲटमची तो सोडून तिथून गायब झाला. दिस मिसिंग पार्टिकल क्रिएट्स वॅकन्सी. आणि हा मिस झालेल्या पार्टिकल्सनी, गायब झालेल्या पार्टिकल्सनी क्रिस्टलमध्ये एक रिकामी जागा तयार केली. सच सॉलिड्स आर किंवा सच सॉलिड्स हॅव वॅकन्सी डिफेक्ट. अशा सॉलिड्स मध्ये हा डिफेक्ट कोणता म्हणायचा, वॅकन्सी डिफेक्ट म्हणायचं. इट कॅन बी डेव्हलप्ड व्हेन सबस्टन्स इज हीटेड. हे होतं कधी, जेव्हा तुम्ही सॉलिडला हीट करताय तेव्हा ॲटम त्यातला एखादा पळून जातो. तो ॲटम पळून गेला म्हणजे ओरिजिनल ठिकाणी रिकामी जागा, नथिंग बट वॅकन्सी डिफेक्ट. हियर ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ पार्टिकल द मास इज रिड्यूस्ड. आता ओरिजिनली हा कसा असता, 1 2 3 4, 1 2 3, सो असे 4 3 चा 12 ॲटम असले असते याच्यात बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 10च आहेत कारण हे 2 गायब झाले. आधी किती ॲटम्स होते, 12 ॲटमचं मास जास्त होतं, बट जसं तुम्ही हीट केलं 2 ॲटम पळून गेले. मास किती झाला आता, 10 ॲटम्सचं. सो ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ पार्टिकल द मास इज रिड्यूस्ड, बट जो व्हॉल्यूम आहे हा पिंक कलरचा, तो व्हॉल्यूम काय आहे, सेम. आतली जी जागा आहे ती सेम आहे. मग तुम्हाला माहिती आहे डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम रिमेन्स सेम, नो प्रॉब्लेम, बट मास डिक्रीज, हेन्स डेन्सिटी डिक्रीज. क्वेश्चन विचारतात, ड्यू टू वॅकन्सी डिफेक्ट द डेन्सिटी ऑफ द सॉलिड, आन्सर इज डिक्रीजेस. आय होप दिस इज क्लिअर.
वॅकन्सी डिफेक्टला याच पॉइंट्स मध्ये शॉर्ट नोट लिहिताय आणि हीच डायग्राम तुम्ही ड्रॉ करताय. हॅव अ स्क्रीनशॉट. नेक्स्ट आहे सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. बट आपल्याला पहिलं हे माहिती पाहिजे इंटरस्टिशियल म्हणजे काय. इंटर म्हणजे मधली जागा, इंटर म्हणजे काय, दोन याच्या मधली जागा. मग दोन याच्या म्हणजे काय, दोन पार्टिकल्सच्या मध्ये जी जागा असते त्यालाच आपण इंटरस्टिशियल स्पेस म्हणतो. आता तुम्हाला इथे ॲटम्स दिसत आहेत. हा एक ॲटम आहे, हा एक ॲटम आहे. या दोघांच्या मध्ये ही जी जागा आहे किंवा इथं जी जागा दिसतीये, कुठे इथं आहे, या सगळ्या या मधल्या जागा ज्या आहेत त्यालाच आपण इंटरस्टिशियल स्पेस असं म्हणतो. स्पेस किंवा व्हॉइड, रिकामी जागा आहे ती. सो स्पेस किंवा व्हॉइड इन बिटवीन द पार्टिकल्स ऑफ क्रिस्टल लॅटाइस. या क्रिस्टल लॅटाइसच्या मधल्या जागेला आपण काय म्हणतो, इंटरस्टिशियल स्पेस. पण सम पार्टिकल ऑक्युपाय द इंटरस्टिशियल स्पेस. जेव्हा एखादा पार्टिकल या इंटरस्टिशियल स्पेस मध्ये येऊन बसतो, आता इथे बघा, इथे बघा, तर अशा डिफेक्टला आपण इंटरस्टिशियल स्पेस असं म्हणतो, इंटरस्टिशियल डिफेक्ट असं म्हणतो. दोन इमेजेस काढलेत मी, दोघांमधला फरक लक्षात येतोय का बघा. इथं व्यवस्थित ॲटम अरेंज होते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. पण बाहेरून एखादा फॉरेन ॲटम येतोय. फॉरेन का म्हटलं, या क्रिस्टलचा होता का तो, नाही, बाहेरून आलाय पण सेम आहे. जर हे सगळे तुमचे गोल्डचे क्रिस्टल असतील तर बाहेरून आलेला सुद्धा काय आहे, गोल्डच आहे. ही गोष्ट नोट डाऊन करा की इथं येणारा जो न्यू पार्टिकल आहे तो त्याच क्रिस्टलचा असतो. असं नाहीये की हा क्रिस्टल गोल्डचा आहे आणि हे कोण सिल्वर आलाय मध्ये, नाही, हा पण गोल्डच आहे आणि या गोल्डने ही इंटरस्टिशियल स्पेस ऑक्युपाय केली. दिस वॉज इंटरस्टिशियल स्पेस, दिस वॉज इंटरस्टिशियल स्पेस. सो झालं काय, some particle occupy the interstitial space. कोणी एखादा पार्टिकल या इंटरस्टिशियल स्पेसला येऊन बसतो in the crystal lattice, then the defect is called as self interstitial defect. पहिल्या इमेज मध्ये काय झालं, some extra particle occupy interstitial site. हा एक्स्ट्रा पार्टिकल आहे, त्यामुळे आधी जे मास होतं ते कमी आहे. एक्स्ट्रा पार्टिकल आल्यामुळे टोटल मास इन्क्रीज झालं, टोटल मास वाढलं. आता बघा, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम तर अजूनही सेम आहे पण मास काय झालं, इन्क्रीज, अँड हेन्स डेन्सिटी इन्क्रीजेस. सो डायरेक्ट क्वेश्चन विचारतात सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट मध्ये, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट मध्ये हा डिफेक्ट कन्सिडर केला. कसला हा डिफेक्ट आहे, सेल्फ इंटरस्टिशियल, तर डेन्सिटी increases, density increases. आता तो डिफेक्ट बघा, खरं तर हाही सेल्फ इंटरस्टिशियलच आहे. सेल्फ इंटरस्टिशियल मध्येच दोन्ही दाखवतीये, कारण इथे सुद्धा काय झालंय, एक ॲटम तुम्हाला इंटरस्टिशियल स्पेसला दिसतोय पण तो फॉरेन नाहीये, बाहेरून आलेला नाहीये. तुमच्याच लॅटाइस मधला एक ॲटम स्वतःची जागा सोडतो आणि तो इंटरस्टिशियलला स्पेस मध्ये जातो. इथं काय झालेलं, तुमचाच ओरिजिनल ॲटम जागा सोडून बाहेर जात होता, बाहेर गेला, गायब झाला, सो वॅकन्सी. इथं काय झालं, स्वतःची जागा सोडून गायब नाही झालेला, त्याच क्रिस्टलच्या इंटरस्टिशियल पोझिशनला जाऊन बसलाय. हेन्स इट इज इंटरस्टिशियल डिफेक्ट. अ पार्टिकल फ्रॉम सेम क्रिस्टल leaves original position and shifts to the interstitial site. पण जर नीट बघितलं तर यामध्ये असं दिसतं की आधी हा इथून उठला असणार. जेव्हा इथून उठतो तेव्हा वॅकन्सी क्रिएट होते आणि जेव्हा इथे जाऊन बसतो तेव्हा सेल्फ इंटरस्टिशियल क्रिएट होतं. सो याच डिफेक्टला काय म्हणतात, फर्स्ट वॅकन्सी देन इंटरस्टिशियल डिफेक्ट. आधी वॅकन्सी क्रिएट होते आणि मग तो जाऊन इथं बसतो. सो फर्स्ट वॅकन्सी देन इंटरस्टिशियल डिफेक्ट असं सुद्धा नाव दिलं जातं. आणि जर ते म्हणत असतील फर्स्ट वॅकन्सी अँड देन इंटरस्टिशियल डिफेक्ट तर डेन्सिटी रिमेन्स अनचेंज, कारण यामध्ये जेवढे ॲटम्स आहेत तेवढेच आहेत. सो मास रिमेन्स सेम, व्हॉल्यूम रिमेन्स सेम अँड हेन्स डेन्सिटी रिमेन्स अनचेंज्ड. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. याच्यामध्ये सुद्धा आपण कशाचा अभ्यास करतोय, पार्टिकल्स कोण आहेत आपले, ॲटम्स आहेत. पार्टिकल्स कोण आहेत आपले, ॲटम्स आहेत. ओके, याचा सुद्धा स्क्रीनशॉट करा.
चलो नेक्स्ट आहे आता स्कॉटकी डिफेक्ट. पहिल्यांदा स्कॉटकी डिफेक्टच्या वरती लिहून घ्या आयन्स. स्कॉटकी डिफेक्ट आता ऍटम्स मध्ये नसणार आहे. इमेज बघा, सर्कल काढलेत, ऍटम्स आहेत, सर्कल काढलेत, ऍटम्स आहेत, पण इथे पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्ज केटायन्स अँड एनायन्स म्हणजेच आयन्स आहेत. सो आता स्कॉटकी डिफेक्ट ॲज वेल एज फ्रँकल डिफेक्ट हा आयनिक सॉलिड्स मध्ये असणार आहे. कुठे असतो हा? आयनिक सॉलिड्स मध्ये. स्कॉटकी डिफेक्ट म्हणजे काहीच नाहीये रे, वॅकन्सी डिफेक्टच येतो. पण वॅकन्सी डिफेक्ट असं नाव आपण ऍटम्स आल्यानंतर देतो आणि आयन्स आले की त्याच डिफेक्टला स्कॉटकी डिफेक्ट असं म्हणतो. काय होणार आहे तर आयनिक सॉलिड बनत होता, Cl minus Na plus, Cl minus Na plus, Cl minus Na plus and कंटिन्यूली बनत असताना मधून काय झालं बघा, मायनस प्लस मायनस प्लस मायनस. इथं कोण यायला पाहिजे होतं? पॉझिटिव्हली चार्ज Na प्लस. पण आलाय का? तो गायब झाला, तो क्रिस्टल सोडून बाहेर गेला. जसा इथून पॉझिटिव्हली चार्ज बाहेर गेलाय सोबत निगेटिव्ह चार्ज सुद्धा गेलाच पाहिजे. स्टायशोमेट्री सेम ठेवायची आहे. अजूनही आपण स्टायशोमेट्रिक डिफेक्टच शिकतोय. सो प्लस इथून गेला, मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस, इथून कोण गेलं बघा, निगेटिव्हली चार्ज एनायन गेला. मग दोन आयन्सनी आपली जागा सोडली आणि ते क्रिस्टल सोडून गेले. ओरिजिनल साइट पासून गेल्यामुळे इथे तयार झाली वॅकन्सी. पण आयन्स मध्ये असल्यामुळे या डिफेक्टला स्कॉटकी डिफेक्ट असं म्हणणार आहे. काय काय लिहायचं याच्यामध्ये? इन अॅन आयोनिक सॉलिड, कारण स्कॉटकी डिफेक्ट हा आयोनिक सॉलिड मध्ये असतोय. इक्वल नंबर ऑफ एनायन्स अँड कॅटायन्स आर मिसिंग फ्रॉम देअर ओरिजिनल पोझिशन. त्यांच्या ओरिजिनल जागेतून ते मिस झालेत, क्रिएटिंग वॅकन्सीज, आणि त्याच्यामुळे यांच्यामध्ये सुद्धा वॅकन्सी क्रिएट झाली. देयर एक्झिस्ट टू होल्स. हे ऑरेंज कलरचे रिकाम्या जागा म्हणजे काय? होल्स आहेत पर आयनिक पेअर. आयनिक पेअर म्हणजे एक कॅटायन गायब तर एक एनायन गायब झालाच पाहिजे. एक पॉझिटिव्ह चार्ज मिसिंग तर एक निगेटिव्ह चार्ज मिसिंग झालाच पाहिजे. त्याशिवाय स्टायशोमेट्री मेंटेन होत नाही. आणि थोडंसं विचार करा, फक्त पॉझिटिव्ह चार्ज बाहेर गेला तर हा अख्खा आयन निगेटिव्हली चार्ज बनेल. जर निगेटिव्ह चार्ज बाहेर गेला तर हा अख्खा आयन पॉझिटिव्हली चार्ज बनेल, हा अख्खा क्रिस्टल. आणि असा क्रिस्टल जर चार्ज असेल तर तो अनस्टेबल आहे. आता तो न्यूट्रल आहे, चेक करा. जेवढे पॉझिटिव्ह चार्ज तेवढेच निगेटिव्ह चार्ज मेंटेन राहिले पाहिजेत, म्हणजे इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी ही मेंटेन राहिलीच पाहिजे. हे झालं याचं जनरल. आता कंडिशन्स. कोण अशा टाईपचे डिफेक्ट दाखवतात तर NaCl दाखवतो, KCl दाखवतो आणि AgBr दाखवतो. हेच का दाखवतात? काही कंडिशन्स असतील ना, सगळे नाही दाखवत आहेत, हे दाखवत आहेत बिकॉज हाय डिग्री ऑफ आयनिक कॅरेक्टर पाहिजे. आता हे सबस्टन्स आयनिक आहेत, Na+Cl-, K+Cl-, Ag+Br-. जिकडे प्लस मायनस आहे त्याला आपण आयोनिक म्हणतोय. पण कोणताच सबस्टन्स 100% आयोनिक नसतो, त्यामध्ये थोडंसं का होईना कोव्हॅलंट कॅरेक्टर असतं. हे आपण माइट बी केमिकल बॉन्डिंग या 11th स्टँडर्डच्या चॅप्टरमध्ये शिकू. मग झालं काय, ज्याचं आयोनिकचं पर्सेंटेज असतं, जसं की 99% आयोनिक 1% कोव्हॅलंट, 98% आयोनिक 2% कोव्हॅलंट, 45% आयोनिक 55% कोव्हॅलंट अँड सो ऑन, असं काहीतरी असू शकतं ते. मग ज्याच्यामध्ये आयोनिक पर्सेंटेज कॅरेक्टर जास्त तेच हे लोक आहेत आणि तेच स्कॉटकी डिफेक्ट दाखवतात. सो फर्स्ट हाय डिग्री ऑफ आयोनिक कॅरेक्टर पाहिजे, आयोनिक सॉलिड पाहिजे तो. हाय कोऑर्डिनेशन नंबर. आता सॉलिड स्टेट मध्ये तुम्ही कोऑर्डिनेशन नंबर शिकलाय. आजूबाजूचे शेजारी हायली ऑक्युपाइड पाहिजे. चांगला क्रिस्टल म्हणजे काय रे, ज्याचा कोऑर्डिनेशन नंबर चांगला तो चांगला क्रिस्टल असतो. त्यामुळे चांगला आयोनिक क्रिस्टल पाहिजे असेल तर त्याचा कोऑर्डिनेशन नंबर सुद्धा हाय पाहिजे. त्याच्यामध्येच आपण हिटिंग करून स्कॉटकी डिफेक्ट क्रिएट करू शकतो. स्मॉल डिफरन्स बिटवीन साइज ऑफ कॅटायन अँड एनायन. एनायनची जी साइज आहे तीच ऑलमोस्ट तुमच्या कॅटायनची पाहिजे. कॅटायनची अँड एनायनच्या साईजमध्ये जास्त डिफरन्स नको आहे, स्मॉल डिफरन्स पाहिजे. व याची रेडियस अपॉन याची रेडियस केली, नो डिफरन्स म्हणजे नियरली इक्वल टू 1, दॅट इज नॉट फार फ्रॉम युनिटी. जर त्यांचा रेशिओ घेतला, रेडियस रेशिओ ऑफ कॅटायन टू रेडियस रेशिओ ऑफ एनायन विच इज नियरली इक्वल टू 1, दॅट इज नॉट फार फ्रॉम युनिटी, म्हणजे कॅटायन अँड एनायनची साईज ही ऑलमोस्ट सेम पाहिजे.
कॉन्सिक्वेन्सेस ऑफ स्कॉटकी डिफेक्ट. स्कॉटकी डिफेक्ट झाला आता, होण्यासाठी काय काय कंडिशन पाहिजे त्या सगळ्या मिळवल्या, स्कॉटकी डिफेक्ट क्रिएट केला. आता त्याचा कॉन्सिक्वेन्स काय, त्याचा इफेक्ट काय आहे, डेन्सिटी डिक्रीजेस. साहजिक आहे, कॅटायन आणि ॲनायन गायब झाले, मास कमी झालं असणार, डेन्सिटी सुद्धा कमी झाली असणार. इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इज मेंटेन. जेवढे पॉझिटिव्ह चार्ज तेवढेच निगेटिव्ह चार्ज आहेत, त्यामुळे इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन झाली. एक्झाम्पल NaCl, KCl, AgBr एक्सेट्रा. याचा स्क्रीनशॉट करा. स्टायशोमेट्रिक मधला लास्ट इफेक्ट बघूया, फ्रँकल डिफेक्ट. नेक्स्ट आहे फ्रँकल डिफेक्ट. फ्रँकल डिफेक्टच्या वरती आधीच आपण लिहून ठेवलेलं की हा डिफेक्ट आयनिक सॉलिड्स मध्ये होणार आहे, म्हणजे परत यामध्ये कॅटायन्स अँड ॲनायन्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज तुम्हाला बघायला भेटतो. या केसमध्ये सुद्धा निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह व्यवस्थित अरेंज येत होतं, बट मध्येच इथं तुम्हाला वॅकन्सी दिसतीये. पण वॅकन्सी होऊन हा ॲटम क्रिस्टलच्या बाहेर नाही गेला. हा जो आयन आहे, सॉरी नॉट ॲटम, हा जो आयन आहे ओरिजिनल पोझिशन सोडली आहे आणि तो कुठे आलाय बघा, इंटरस्टिशियल स्पेस मध्ये. आणि कोणी सोडली आहे, पॉझिटिव्ह चार्ज. दोन निगेटिव्हच्या मध्ये पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन असणार आहे. कॅटायनने जागा सोडली आणि तो इंटरस्टिशियल स्पेस मध्ये आला. आयनिक सॉलिड्स मध्ये झालेला इंटरस्टिशियल डिफेक्ट त्यालाच आपण फ्रँकल डिफेक्ट म्हणणार आहे. सो मी हे चार रफ केलेले. वॅकन्सीची कन्सेप्ट ॲटम्स मध्ये आहे, तीच कन्सेप्ट आयन्स मध्ये गेली की नाव स्कॉटकी होतं. ॲटम्स मध्ये सेल्फ इंटरस्टिशियल ज्याच्यामध्ये शिकला, तीच आयन्स मध्ये गेली की नाव होतं फ्रँकल डिफेक्ट. सो इथं वॅकन्सी क्रिएट झाली आहे आणि त्यानंतर वॅकन्सी होऊन मग इंटरस्टिशियल दिसतोय. सो दिस इज कॉम्बिनेशन ऑफ वॅकन्सी अँड इंटरस्टिशियल डिफेक्ट. फ्रँकल डिफेक्ट नाव द्यायचं. अँड आयन फ्रॉम आयोनिक क्रिस्टल. आयोनिक क्रिस्टल मधला आयन लीव्स इट्स ओरिजिनल साइट, स्वतःची ओरिजिनल जागा सोडतो अँड ऑक्युपाइज द इंटरस्टिशियल स्पेस. युजली कॅटायन्स आर स्मॉलर इन साइज. कॅटायन छोटे असतात, ॲनायन्स मोठे असतात. त्यामुळे जागा कोण सोडू शकतं, छोटे छोटे कॅटायन्स या छोट्या छोट्या जागेत येऊन बसू शकतात. मोठे ॲनायन्स जे आहेत ते मावणारच नाही त्या इंटरस्टिशियल स्पेस मध्ये, त्यामुळे मोठे ॲनायन्स जे आहेत ते जागा नाहीत सोडत. छोटे छोटे कॅटायन्स स्वतःची जागा सोडतात अँड हेन्स ऑक्युपाय इंटरस्टिशियल साइट. त्यानंतर कंडिशन्स काय आहेत, फ्रँकल डिफेक्ट करण्यासाठी लार्ज डिफरन्स इन साइज पाहिजे, कॅटायन छोटा पाहिजे, ॲनायन मोठा पाहिजे. सो साइज ऑफ कॅटायन मस्ट बी स्मॉलर. ॲक्च्युली ती असतेच, पण त्या दोघांमधला साइज डिफरन्स जो आहे तो खूप मोठा पाहिजे. आयन्स ऑफ आयनिक कंपाऊंड मस्ट बी हॅव्हिंग लो कोऑर्डिनेशन नंबर. स्कॉटकी मध्ये आपण लिहिलेलं हाय कोऑर्डिनेशन नंबर पाहिजे आणि याच्यामध्ये फ्रँकल मध्ये जागा सोडून इंटरस्टिशियल मध्ये जायचंय. कोऑर्डिनेशन नंबर जर याचा हाय असता तर ॲटम्स एकदम जवळ जवळ असते, आयन्स एकदम जवळ जवळ असते आणि इंटरस्टिशियल स्पेसच क्रिएट झाली नसती कुठे. त्यामुळे कोऑर्डिनेशन नंबर लो पाहिजे, आजूबाजूला गर्दी कमी पाहिजे, जेणेकरून इंटरस्टिशियल स्पेस भेटेल आणि त्या स्पेसमध्ये कॅटायन आपली जागा ऑक्युपाय करेल. सो दोनच गोष्टी आहेत, लार्ज डिफरन्स इन साइज, लो कोऑर्डिनेशन नंबर. कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत, एकदा डिफेक्ट झाला त्यानंतर काय बघा, इथं मास काही चेंज झालाय का, नाही. ॲटम तिथून उठलाय त्याच क्रिस्टलमध्ये, नो चेंज इन मास, हेन्स डेन्सिटी रिमेन्स अनचेंज. डेन्सिटी मध्ये नो चेंज. परत पॉझिटिव्ह चार्ज जेवढे तेवढेच निगेटिव्ह चार्ज आहेत. सो इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इज मेंटेन. डिफेक्ट कोणताही असू दे, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी ऑलवेज मेंटेनच राहणार आहे. एक्झाम्पल्स कोण आहेत, AgCl, AgBr, AgI, ZnS अँड CaF2. त्यातला AgBr हा मेन आहे, कारण तो स्कॉटकी डिफेक्ट पण दाखवू शकतो अँड फ्रँकल डिफेक्ट पण दाखवू शकतो. टेक्स्टबुक मध्ये आपल्याला दिलंय अल्कली मेटल्स जे आहेत. अल्कली मेटल्स म्हणजे ग्रुप 1 किंवा अल्कलाइन अर्थ मेटल्स ग्रुप 2. हे मेटल्स फ्रँकल डिफेक्ट दाखवणार नाही. का नाही दाखवत आहेत, कारण तुम्हीच इमॅजिन करा, जेव्हा तुम्ही पिरियॉडिक टेबलच्या लेफ्ट हँड साईडला आहे, साईज ऑफ मेटल्स किंवा साईज ऑफ ॲटम्स तिथे खूप मोठी आहे. आता मेटल बोलताय अँड ऑलवेज मेटल हा कॅटायन असणार आहे, बिकॉज मेटल हॅज टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन.
ते इलेक्ट्रॉन लूज करतायत आणि स्वतःवरती पॉझिटिव्ह चार्ज आणतायत. पॉझिटिव्ह चार्ज आल्यामुळे मेटल्स हे कॅटायन्स बनतायत आणि साईज कशी असते त्यांची मोठी साईज असणार आहे. मग मला सांगा मोठ्या साईजचा कॅटायन मला चालेल का? अजिबात नाही चालणार आहे. त्यामुळे अल्कली मेटल्स किंवा अल्कलाइन अर्थ मेटल्स हे कधीही फ्रँकल डिफेक्ट दाखवत नाहीत जस्ट बिकॉज त्यांची कॅटायनची साईज जास्त मोठी असते. ओके, याचा स्क्रीनशॉट करून घ्या. बघा, आपण ठरवलेले डिफेक्ट्स शिकायचे. डिफेक्ट्स मध्ये फक्त पॉइंट डिफेक्ट बघायचे. पॉइंट डिफेक्ट मध्ये पण फ्लो चार्ट ड्रॉ केला. पहिला सगळे जे होते स्टायशोमेट्रिक डिफेक्ट आणि स्टायशोमेट्रिक मध्ये हे 4. आता इम्प्युरिटी मध्ये 2 आहेत आणि अजून पुढे मेटल एक्सेस आणि मेटल डेफिशियंट असे टोटल 4 डिफेक्ट राहिलेत. पण दिस इज द एंड ऑफ स्टायशोमेट्रिक डिफेक्ट. याचा स्क्रीनशॉट करा, याच्या प्रॉपरली नोट्स बनवा. आपण इम्प्युरिटी डिफेक्ट लगेच बघून घेऊ. आता आपण इम्प्युरिटी डिफेक्ट्स बघूया. इम्प्युरिटी डिफेक्ट्स नावात आहे इम्प्युरिटी येणार आहे. इम्प्युरिटी म्हणजे काय? माझ्याकडे ओरिजिनल काहीतरी माझ्या चांगल्या प्रॉपर्टीज आहेत आणि बाहेरून फॉरेनची कुठली तरी इम्प्युरिटी माझ्यामध्ये येते. आदर माझ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, मी ज्या ॲटम्स पासून बनली आहे ते ॲटम सोडून दुसरा कुठला तरी ॲटम येतोय त्याला आपण इम्प्युरिटी म्हणतो. जसं मगाशी बघा मी तुम्हाला जेव्हा इंटरस्टिशियल सांगत होते त्या इंटरस्टिशियल डिफेक्टमध्ये एका ठिकाणी असं म्हटलं की सगळे गोल्डचे ॲटम आहेत आणि बाहेरून गोल्डचाच ॲटम इंटरस्टिशियल स्पेसला येतो. पण मी गोल्डचाच असं म्हटलेलं म्हणजे गोल्डच आहे, सो तिथं इम्प्युरिटी मी म्हणू शकत नव्हते. पण आता काय होणार आहे? आता तुम्ही लावत होता कॉपरचे व्यवस्थित ॲटम्स आणि बाहेरून इम्प्युरिटी आली. ती इम्प्युरिटी कोण आहे? झिंक. काय झालं? दुसरा एखादा ॲटम आला की जो तुमच्या ओरिजिनल क्रिस्टलमध्ये नव्हता, म्हणून मी त्याला इम्प्युरिटी म्हणते. इम्प्युरिटी डिफेक्ट सुद्धा 2 टाईपचे आहेत. पहिला इम्प्युरिटी डिफेक्ट्स म्हणजे काय? इम्प्युरिटी डिफेक्ट्स अरायझेस व्हेन कधी होतात हे? फॉरेन ॲटम, फॉरेन तेव्हाच म्हणायचं जेव्हा तो क्रिस्टलच्या बाहेरून येतोय. दॅट इज ॲटम्स डिफरंट फ्रॉम होस्ट ॲटम. होस्ट म्हणजे तुमच्या घरी तुम्ही मालक जे आहे ना ते होस्ट. कॉपर या घरचा मालक आहे, सो होस्ट. आणि हा जो बाहेरून आलाय तो कोण? गेस्ट. अँड गेस्ट कोण आहे? आपली इम्प्युरिटी आहे. देन such defects are called as impurity defects. Defects that arises when foreign atoms different from host atom are present in crystal lattice, then they are called as impurity defects. Impurity defects are of 2 types. इथे काय झालं? ओरिजिनल होस्ट कॉपर निघून गेला, त्याच्या जागी सबस्टिट्यूट झाली इम्प्युरिटी. कॉपर टोटली निघून गेला आणि त्याच्या ठिकाणी कोण आलाय? झिंक आलाय. सबस्टिट्यूशन झालं, सो सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट. सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट्स मध्येच हा डिफेक्ट शिकतोय आपण थ्रू ॲलिओव्हॅलेंट इम्प्युरिटी. आता ब्रास कशाचं एक्झाम्पल आहे? सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट्स आहे. कसं काय? तर कॉपरचा तुमचा क्रिस्टल होता पण कॉपर रिप्लेस झाला, सबस्टिट्यूट झाला, त्या ठिकाणी झिंक आला. इम्प्युरिटी तर आली, डिफेक्ट तर झाला, सो इम्प्युरिटी डिफेक्ट. पण कशाने झाला? सबस्टिट्यूशनमुळे झाला. हेच इट इज एक्झाम्पल ऑफ सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट. याची जी शॉर्ट नोट आहे ती व्यवस्थित टेक्स्टबुक मधून कॉपी डाऊन करा. मी तुम्हाला आहे असं लिहून देत होते शॉर्ट नोट कशी घ्यायची, स्टायशोमेट्रिक डिफेक्ट मध्ये शिकवलं. एक्झॅक्टली तसंच तुम्हाला काय लिहायचंय इम्प्युरिटी डिफेक्ट मधून. आणि याच्या ज्या काही लिंक्स आहेत त्या मी डिस्क्रिप्शन मध्ये पिन पण करून ठेवतीये. त्यानंतर हा बघा, याच्यामध्ये पण NaCl, NaCl, NaCl हे सगळे आयन्स आहेत. हे कोण आहेत? नीट ऑब्झर्व करा, ॲटम्स आहेत. ॲटम्स मध्ये काय झालं? सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट. जेव्हा आयन्स येत आहे तेव्हा नीट बघा कोण गायब झालंय? NaCl, 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 Na. एक Na गायब झाला. Cl, NaCl, Na. दुसरा Na गायब झाला. इथला Na and इथला Na गायब आहे, सो 2Na+ गायब झाले. 2Na+ गायब झाले. आता काय व्हायला पाहिजे? इम्प्युरिटी सुद्धा 2 यायला पाहिजेत, है ना? 2 Na+ बाहेर गेलेत, सो 2 कोण तर आत यायला पाहिजेत. पण 2 आलेत का बघा? नाही, एकच आलाय आणि तो पण कोण आहे? Sr+2. +2 आला का? आला लक्षात आलं का? 2 Na बाहेर गेलेत, सो Na+ आणि दुसरा Na Na+,
सो टोटल बाहेर गेले कोण, 2 पॉझिटिव्ह चार्ज बाहेर गेले. सो आतमध्ये कोण आलं पाहिजे, 2 निगेटिव्ह चार्ज, 2 पॉझिटिव्ह चार्जेस आत आले पाहिजे. 2 पॉझिटिव्ह बाहेर गेले, सो 2 पॉझिटिव्हच आत आले पाहिजे. ते कसे आले, एकच एलिमेंट विथ +2 ऑक्सिडेशन स्टेट, म्हणून स्ट्रॉन्शियम एकच आला की ज्याच्यावरती +2 चार्ज आहे. मग झालं काय, Na+ आर रिप्लेस्ड बाय Sr+2, इम्प्युरिटीने रिप्लेस झाले. हेच ते सुद्धा सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट आहे. पण यामध्ये एक स्पेशल केस आहे की असे आयन्स जात आहेत की ज्यांची ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे आणि अशी इम्प्युरिटी येते की ज्याची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे. याच टाईपला म्हणायचं ॲलिओव्हॅलंट इम्प्युरिटी. ॲलिओ म्हणजे डिफरंट, +1 वाले गेले, +2 वाले आले, डिफरंट. व्हॅलंट म्हणजे व्हॅलन्सी, +1 +2 ऑक्सिडेशन स्टेट आहे, व्हॅलन्सीज आहेत. ॲलिओ म्हणजे डिफरंट. सो डिफरंट व्हॅलन्सीचे बाहेर जात आहेत, डिफरंट व्हॅलन्सीचे आत येत आहेत. बट करतायत काय, सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्टच. त्यामुळे नाव झालं ॲलिओव्हॅलंट इम्प्युरिटी डिफेक्ट. बघा काय झालं, वॅकन्सीज आर क्रिएटेड. वॅकन्सी तर क्रिएट झाली आहे, कशी, बाय ॲडिशन ऑफ इम्प्युरिटीज ऑफ ॲलिओव्हॅलंट आयन. इम्प्युरिटी ऍड करतोय, पण कोणती इम्प्युरिटी आहे ती, ॲलिओव्हॅलंट आहे. सॉरी, कोणती इम्प्युरिटी आहे ती, ॲलिओव्हॅलंट आयन्सची इम्प्युरिटी आहे ती. लक्षात येते ना ॲलिओव्हॅलंट म्हणजे काय. ॲलिओव्हॅलंट म्हणजे ॲटम्स विथ किंवा आयन्स विथ डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट. 2 Na+ आर रिप्लेस्ड बाय 1 स्ट्रॉन्शियम +2. इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी अजूनही मेंटेन आहे. पॉझिटिव्ह चार्ज जेवढे आहेत तेवढेच निगेटिव्ह चार्ज आहेत. सो इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इज मेंटेन. इम्प्युरिटी डिफेक्टला मी एका बोर्डमध्ये बसवायचा प्रयत्न केला. तुम्हाला नोटबुकमध्ये कसं लिहायचंय बघा. फर्स्ट तुम्ही लिहिताय इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे काय. क्रिस्टलायझेशनच्या प्रोसेस वेळी जर एखादा बाहेरचा फॉरेन ॲटम आतमध्ये येतोय तर त्याला आपण इम्प्युरिटी डिफेक्ट असं म्हणतो. इम्प्युरिटी डिफेक्ट 2 टाईपचे, सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट अँड इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये काय होतं तर ग्रास इज द एक्झाम्पल. होस्ट ॲटम पेक्षा दुसराच कोणतरी गेस्ट ॲटम रिप्लेस करतोय. होस्ट बाहेर जातो, गेस्ट आतमध्ये येतो अँड होस्ट अँड गेस्ट हे वेगवेगळे ॲटम्स असतात. तेव्हा होते सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट. सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट्समध्ये एक स्पेशल केस आहे आयन्समध्ये की Na+ चे 2 आयन्स बाहेर जातात, त्याच्या ठिकाणी गेस्ट येतो की ज्याची ऑक्सिडेशन स्टेट वेगळीच आहे. बाहेर गेलेला होस्ट +1 होता, पण आत आलेला गेस्ट +2 ऑक्सिडेशनचा होता. हे कशासाठी केलं, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन राहावी म्हणून. पण या टाईपच्या डिफेक्ट्सना ॲलिओव्हॅलंट इम्प्युरिटी डिफेक्ट्स असं म्हटलो. जरा हा वाला बघा, इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. यामध्ये इम्प्युरिटी आली आहे, कसं काय बघा. होस्ट कोण आहे, Fe म्हणजे आयन. पण बाहेरून जो गेस्ट आलाय तो सबस्टिट्यूट नाही करत आहे. ती इम्प्युरिटी जी आली आहे ती आयनला बाहेर टाकून आयनच्या जाग्यावरती नाही आली, तर कुठे आली, मध्ये मध्ये ज्या इंटरस्टिशियल स्पेस आहे तिथे आली आहे. हेन्स कोण आहे, कार्बन. कार्बन इज अ इम्प्युरिटी such that it is not substituting iron. आयनला एक्झॅक्टली सबस्टिट्यूट नाही करत, but it is getting fitted into the interstitial space. Hence, this is called as interstitial impurity defect. Example, stainless steel. आयनचा होता, कार्बन आतमध्ये आणलाय, इम्प्युरिटी दिली आणि याच्या प्रॉपर्टीज चांगल्या केल्या. सो दिस इज ऑल अबाउट इम्प्युरिटी डिफेक्ट. याच्या व्यवस्थित शॉर्ट नोट लिहा, याची मी लिहून दिलीच आहे. ओके, टेक अ स्क्रीनशॉट. आफ्टर इम्प्युरिटी डिफेक्ट नेक्स्ट डिफेक्ट आहे नॉन स्टायशोमेट्रिक डिफेक्ट. स्टायशोमेट्री म्हणजे काय, रेशिओ ऑफ ॲटम्स. आता नॉन स्टायशोमेट्रिक म्हणजे काय, स्टायशोमेट्रिक मेंटेन राहत नाही. जसे की NiO हा जर सॉलिड असेल तर Ni:2O रेशो किती आहे, 1:1 डिफेक्टच्या आधी. आफ्टर डिफेक्ट इथे Ni:2O चा रेशो वेगवेगळा होणार आहे. छोटीशी झलक बघा, NiO 1 Ni 1O
जेव्हा कोणताही डिफेक्ट होतो Ni किती झाले 0.97 आणि O किती आहे 1. सो रेशो 1:1 पासून 0.97:1 झाला. स्टॅइशियोमेट्री चेंज झाली. हेन्स they are called as non-stoichiometric defect. This defect arises when हे कधी होतं when the ratio of number of atoms or number of anions and cations are different from the original chemical formula. ओरिजिनल केमिकल फॉर्म्युला मध्ये द रेशियो ऑफ ॲटम्स जो आहे किंवा द रेशियो ऑफ अनायन्स टू रेशियो ऑफ कॅटायन्स जो आहे तो चेंज होतो अँड समथिंग डिफरंट बनतो. त्या डिफेक्ट्सला म्हणायचं नॉन स्टॅइशियोमेट्रिक डिफेक्ट. इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट चेंज इन स्टॅइशियोमेट्री डज नॉट चेंज क्रिस्टल स्ट्रक्चर. जरी स्टॅइशियोमेट्री बदलली तरी क्रिस्टल स्ट्रक्चर बदलत नाही. फॉर एक्झाम्पल जर NaCl कन्सिडर केलं कारण त्याचं एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे. NaCl हे FCC बनवतो फेस सेंटर क्युबिक युनिट सेल. तर NaCl डिफेक्टच्या आधी FCC असेल तर डिफेक्ट झाल्यानंतर सुद्धा FCCच राहतो. केमिकल फॉर्म्युलाचं स्टॅइशियोमेट्री बदलल्यामुळे क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये काहीही चेंजेस होत नाही. हा पॉइंट नोट करायचा आहे. सो बिफोर डिफेक्ट जर SCC असेल तर आफ्टर डिफेक्ट SCC. बिफोर डिफेक्ट BCC असेल तर आफ्टर डिफेक्ट सुद्धा BCC. नो चेंज इन क्रिस्टल स्ट्रक्चर. नॉन स्टॅइशियोमेट्रिक डिफेक्ट दोन टाईपचे बघायचे आहेत. मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट, मेटल एक्सेस डिफेक्ट. इथे तुम्हाला दिसतंय Ni हा मेटल आहे, ऑक्सिजन हा नॉन मेटल आहे. काहीतरी डिफेक्ट झाला, मेटल कमी झालाय, याचा अर्थ 0.97 ही लेस व्हॅल्यू आहे. आधी 1 होता 1:1, आता 0.97:1 आहे. मेटल कमी झाला म्हणून नाव दिलं मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. मेटल जास्त झाला तर नाव दिलं असतं मेटल एक्सेस डिफेक्ट. इथं मेटल कमी कशाने झालाय पण ऍक्च्युली NiO चा क्रिस्टल बनत होता. Ni+O- किंवा Ni+2 करू. Ni+2 O-2 Ni+2 O-2. हा चेंज कशामुळे झाला तर NiO चा क्रिस्टल बनत होता. Ni+2 O-2 Ni+2 O-2 Ni+2 प्लसला लगेच शेजारी मायनस पाहिजे अँड सो ऑन. तुम्ही कंटिन्यू अरेंजमेंट करत होता. करत असताना मध्ये 3 वॅकन्सीज दिसत आहेत. त्या वॅकन्सीज कोणाच्या आहेत बघा कॅटायन्सच्या आहेत. म्हणजे मेटल आहे तुमचा की जो गायब झालाय. इथे Ni+2 पाहिजे होता, इथे Ni+2 पाहिजे होता, इथे Ni+2 पाहिजे होता. 3 Ni+2 बाहेर गेलेत. म्हणजे टोटल किती पॉझिटिव्ह चार्ज बाहेर गेलेत 3 Ni+2. दॅट इज टोटली +6 चार्ज बाहेर गेलाय. जर +6 चार्ज बाहेर गेला असेल तर आतमध्ये सुद्धा +6 चार्ज आला पाहिजे. पण तो कोण येतोय आता बघा निकेलच येतोय. निकेल सोडून दुसरं काही आलं असतं तर ती इम्प्युरिटी झाली असती. जसं की मगाशी आपण बघितलं Na+ बाहेर गेला अँड स्ट्रॉन्शियम आत आला. दॅट वॉज इम्प्युरिटी. सो मला इथे इम्प्युरिटी नाही क्रिएट करायची. Ni बाहेर गेलाय तर Niच आत येईल. पण कसे येत आहेत बघा Ni+3 Ni+3. कुठल्याही दोन याच्यामध्ये तुम्ही Ni+3 लिहा. काय दिसतंय निकेलच बाहेर गेलाय, निकेलच आत आलाय. पण हे होत असताना निकेलचे 1, 2, 3 क्वांटिटीज बाहेर गेल्या, आतमध्ये 2च क्वांटिटी आल्यात आणि त्यामुळे इथं मेटल कमी पडला. दॅट मीन्स मेटल डिफिशियन्सी झाली. पण हे होत असताना सुद्धा आपण इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन ठेवली कारण +6 चार्ज बाहेर गेला. 1, 2, 3, 4, 5, 6. आतमध्ये बघा 1, 2, 3, 4, 5, 6. सो 6 बाहेर गेले, 6 आत आले. इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन झाली. बट नंबर ऑफ मेटल ॲटम्स किंवा नंबर ऑफ मेटल आयन्स जे होते ते 3 बाहेर गेले, 2 आतमध्ये आले, 1 कमी पडला. त्यामुळे 1 पासून तो 0.97 ला गेला. गॉट इट. त्याचा पर्सेंटेज काय झाला, अमाऊंट काय झाली, कमी झाली. कोण दाखवतं असे मेटल्स दाखवतात की ज्यांची ऑक्सिडेशन स्टेट व्हेरिएबल आहे. निकेल +2 मध्ये सुद्धा एक्झिस्ट करतो, +3 मध्ये पण एक्झिस्ट करतो. Fe +2 मध्ये सुद्धा एक्झिस्ट करतो, +3 मध्ये सुद्धा एक्झिस्ट करतो. असे मेटल की ज्यांची व्हेरिएबल किंवा डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट एक्झिस्ट करते तेच लोक आपल्याला मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट दाखवणार आहेत. पॉझिटिव्हली चार्ज्ड मेटल आयन्स आर मिसिंग फ्रॉम ओरिजिनल साइट. पॉझिटिव्हली चार्ज्ड
मिस झाले त्यांच्या ओरिजिनल साईटमधून. मग जर जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज बाहेर गेलेला तेव्हा निगेटिव्ह चार्ज वाढला ना, Ni कमी झाले त्यामुळे O ची संख्या जास्त दिसायला लागली अँड O वाढलाय म्हणजेच एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज डेव्हलप व्हायला लागलेला. आता एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज झाला तर तुमचा क्रिस्टल निगेटिव्हली चार्ज म्हणजेच अनस्टेबल बनेल आणि विच वॉज नॉट अलाउड. मग इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्यासाठी मी बाहेरून पॉझिटिव्ह चार्ज आणते, पण असा पॉझिटिव्ह चार्ज आणते की ज्याची ऑक्सिडेशन स्टेट वेगळी आहे. 2 Ni+3 चे आयन्स आणले आणि इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन केली. हे करत असताना Niचं जे अमाउंट होतं ते कमी झालं. हेन्स द डिफेक्ट्स आर कॉल्ड ॲज मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. स्क्रीनशॉट करा. मेटल एक्सेस सुद्धा याच टाइप मध्ये शिकून घेऊ. मेटल एक्सेस डिफेक्ट संपले. मेटल इथं डेफिशियंट आहे. मेटल डेफिशियंट डिफेक्ट आपण आधी बघितलेले. निकेल कमी झालेला आणि आता बघतोय मेटल एक्सेस झाल्यानंतर काय होणार आहे. कसं होईल मेटल एक्सेस? तर एकतर आपण न्यूट्रल मेटल ऑक्युपाय केला पाहिजे इंटरस्टिशियल स्पेस मध्ये. जसं की इथं दिसतंय झिंक ऑक्साईड बनवत होते, व्यवस्थित झिंक आणि ऑक्साईड सगळे Zn आणि सगळे O आहेत, पण मी बाहेरून इंटरस्टिशियल स्पेस मध्ये एक झिंक आणला. हा इम्प्युरिटी मध्ये का नाही लिहिलं आपण? कारण झिंक हा स्वतःचाच, यामध्ये सुद्धा झिंक आहे, सो स्वतःचाच पार्टिकल आहे, फक्त न्यूट्रल पार्टिकल आहे स्वतःचा. इट इज नॉट इम्प्युरिटी, सो याला इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये नाही लिहित आपण. झिंक ऑक्साइड्स मध्ये काय झालंय? झिंक इंटरस्टिशियल स्पेस मध्ये येऊन बसलाय. पण कसला झिंक आहे हा? न्यूट्रल, म्हणून लिहिलं न्यूट्रल मेटल ॲटम ऑक्युपाय इंटरस्टिशियल स्पेस. आता झिंक किती झाले? जेवढे होते त्याच्यापेक्षा एकनी जास्त झाला, म्हणून मेटल एक्सेस डिफेक्ट. न्यूट्रल Zn ॲट इंटरस्टिशियल स्पेस. बघा आता ZnO हा आयोनिक आहे आणि आयोनिक मध्ये इंटरस्टिशियल स्पेसला जाऊन कोणतरी बसलं, म्हणून तुम्ही ZnO ला फ्रँकल डिफेक्ट मध्ये सुद्धा लिहिताय. इंटरस्टिशियल डिफेक्ट्स इन आयोनिक सॉलिड्स आर कॉल्ड ॲज फ्रँकल डिफेक्ट. सो हे फ्रँकलचं पण एक्झाम्पल आहे आणि मेटल एक्सेसचं पण एक्झाम्पल आहे. आता सेकंड वे काय आहे? एक तर तुम्ही आणा न्यूट्रल Zn. न्यूट्रल Zn आला. का न्यूट्रल आणला? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जची अमाउंट इक्वल ठेवण्यासाठी. किंवा तुम्ही काय करा, एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज आणा. बघा तोच ZnO आहे. ZnO तेच आहे, पण तुम्ही आणला आता बाहेरून Zn+2. अगेन इट इज नॉट अ इम्प्युरिटी, पण Zn+2 आणल्यामुळे काय झालं? +2 ने पॉझिटिव्ह चार्ज वाढतोय, म्हणजे इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी कुठेतरी डिस्टर्ब होईल. सो Zn+2 सोबत 2 इलेक्ट्रॉन सुद्धा त्यामध्ये रिलीज होणार आहेत. काय केलं आपण? इंटरस्टिशियल स्पेसला Zn+2 आणलं, अलॉंग विथ इट 2 इलेक्ट्रॉन्स पण आणले, सो दॅट परत इलेक्ट्रो न्यूट्रॅलिटी मेंटेन होईल. जेवढे झिंक आहेत तेवढेच ऑक्सिजन आहेत का? नाही, झिंक जास्त आहे, म्हणजे परत आपला मेटल एक्सेस झाला. ऑक्सिजन कमी आहेत, पण तरीही इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन आहे. जेवढे पॉझिटिव्ह चार्ज तेवढेच निगेटिव्ह चार्ज बॅलन्स केलेत इलेक्ट्रॉन्सनी. पण हे झालं कसं? म्हणजे इन सेकंड केस, हिला सेकंड केस म्हणा. सेकंड केस मध्ये झालंय काय? या मेटलला म्हणजे तुमचा झिंक ऑक्साईड होता त्याचं हिटिंग केलं आपण, आणि हिटिंग केल्यानंतर Zn काय करतो? आपले इलेक्ट्रॉन्स लूज करतो. सो Zn+2 इलेक्ट्रॉन्स. आता राहिलं कोण? ऑक्सिजन. मी कधीही असा O लिहू शकत नाही, डज नॉट एक्झिस्ट कसा करतो तो? O2. पण इकडे O2 केले तर इथं 2 आहेत का? नाही, एकच आहे. त्यापेक्षा याचं काय करा? हाफ मोल्स ऑफ ऑक्सिजन गॅस. सो बाहेरून जो झिंक ऑक्साईड येतोय तो कसा आतमध्ये आणलाय? हिटिंग इफेक्ट मुळे आणलाय. हीट केल्यामुळे तो बाहेरून येणारा ZnO Zn+2 आणि 2 इलेक्ट्रॉन्सच्या फॉर्म मध्ये इंटरस्टिशियल पोझिशनला बसला आणि ऑक्सिजन तर गॅस आहे तो रिलीज होऊन गेला. पण हे सगळं झाल्यानंतर डिफेक्टला नीट बघितलं, मेटल ॲटम एक्सेस होता तरीही इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन होती. दोन्ही केसेस मध्ये आधी ZnO असतो, आफ्टर डिफेक्ट Zn ची संख्या 1+x म्हणजे कशानेही इन्क्रीज होऊ शकतं, 0.5, 0.97 एनिथिंग. ऑफकोर्सली झिंक वाढलाय. आधी तुम्ही स्वतः Zn ऍड केला आणि नंतर तुम्ही Zn+2 ऍड केला. त्यामुळे पहिल्या 2 मेथड्स काय आहेत?
एक तर ॲड न्यूट्रल मेटल किंवा ॲड एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज अँड हीट इट. अजून कोणती केस आहे की ज्याच्यामधून मी माझा मेटल एक्सेस करू शकते. मेटलला टाकलं तर मेटल एक्सेस होऊ शकतो किंवा ॲनायनला काढलं तरी सुद्धा मेटल एक्सेस होऊ शकतो. इथं तुम्ही NaCl चा क्रिस्टल इमॅजिन करा. NaCl, 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 NaCl. याच्यामध्ये मी एक्सेस मेटल नाही टाकणार आहे, पण तरीही मेटल एक्सेस डिफेक्ट करून दाखवेन. कसं करू शकते? Cl मायनसला काढा ना यातून. जर तुम्ही एक Cl मायनस काढला तरी सुद्धा तुम्हाला लक्षात येईल Cl कमी झाला, Na जास्त झाला. Na तर जास्तच आहे, सो परत तुम्ही मेटल एक्सेस लिहू शकताय. सोडियम मेटल आहे, क्लोरीन नॉन मेटल आहे, त्यामुळे इथं परत मेटल एक्सेस आहे. पण हे केलं कसं? मी क्लोरीनला बाहेर कसं काढलं? तर NaClच्या क्रिस्टल वरून सोडियम गॅस पास करतोय, म्हणजे सोडियमचे वेपर्स. NaCl crystal is heated in the atmosphere of sodium vapor. Sodium atoms are deposited on the crystal surface. NaCl चा क्रिस्टल आहे, याचं हीटिंग करतोय इन प्रेझेन्स ऑफ सोडियम वेपर. सोडियम गॅसचे वेपर्स आहेत अँड हीटिंग चालू केलं आपण. सोडियम आहे सगळीकडे, गॅस ऑफ सोडियम आहे, वेपर्स ऑफ सोडियम आहे, तर डेफिनेटली क्लोरीन त्याच्याकडे अट्रॅक्ट होईल. बघा इथं रिॲक्शन लिहिली आहे. हा सोडियम कोण आहे? गॅशियस स्टेट मधला आहे. अट्रॅक्ट कोण झालं त्याच्याकडे? तुमच्या सिस्टीम मधला Cl मायनस. जसा Cl मायनस इथे अटॅक करतोय, पहिला तर Na ला स्वतःला प्लस व्हावं लागेल ना. Na प्लस कसा बनतो? सोडियमचा जो काही गॅस आहे तो पहिला आपला एक इलेक्ट्रॉन लूज करेल आणि Na प्लस बनवेल. तो Na प्लस आणि हा Cl मायनस NaCl बनवतील. जो एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन होता तो इथे Clच्या ठिकाणी गेला. Cl पण मायनस चार्ज होता, मायनस चार्ज बाहेर गेला, एक इलेक्ट्रॉन आत आला. इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी तर मेंटेन झाली, पण क्लोरीन तर निघून गेला ना. आणि हा काय बनला? बाहेर जाऊन NaCl बनतोय. सो तुम्ही क्लोरीनला काढलं, क्लोरीन कुठेतरी बाहेर जाऊन डिपॉझिट व्हायला लागला, तुमच्या सिस्टीम मधून तो गेला, क्लोरीन कमी झाले, कंपॅरेटिव्हली Na जास्त झाले अँड हेन्स अगेन इट इज कॉल्ड ॲज मेटल एक्सेस डिफेक्ट. या केस मध्ये मेटल एक्सेस झालाय, पण मेटलला ऍड केल्यामुळे मेटल एक्सेस नाही झाला, तर ॲनायनला रिमूव्ह केल्यामुळे, ॲनायनची वॅकन्सी क्रिएट केल्यामुळे आपल्या मनाने मेटल वाढला. अशा केसेसना F सेंटर म्हणजेच फार्बे सेंटर डिफेक्ट किंवा कलर सेंटर डिफेक्ट म्हणतात. कलर सेंटर का? कारण डिफेक्टच्या आधी सोडियम क्लोराईड व्हाईट कलरचा आहे, पण आता जेव्हा त्याच्यामध्ये F सेंटर होतोय किंवा कलर सेंटर होतोय तेव्हा तो येलो कलरचा कॉम्प्लेक्स बनतोय. हा डिफेक्टिव्ह कॉम्प्लेक्स आहे आणि दिस इज येलो कलर. त्यामुळे दिस टाइप ऑफ डिफेक्ट्स imparts color to the crystal, hence they are called as color center defects. एकदा वाचून घ्या. हे मगाशी सांगितलं सोडियमचे वेपर्स पास करायचे. काय होतं? Cl आयन्स डिफ्यूज ॲट क्रिस्टल सरफेस. Cl सुद्धा त्या मधून कुठून तरी सरफेसला जातात, क्रिएटिंग वॅकन्सीज. आणि इथं वॅकन्सी क्रिएट होते. वरती होता सोडियमचा गॅस आणि तुम्ही त्याच्यात काय टाकलं? वर खाली क्रिस्टल मधून वर कोण गेलं? Cl. सो NaCl प्लस इलेक्ट्रॉन, हा इलेक्ट्रॉन इथे आला, क्लोरीन कमी झाले, Na वाढले, Cl कमी झाले. सो जो काही Na चा काउंट आहे तो परत जास्त असणार आहे Cl पेक्षा. सो 1 प्लस x लिहून टाकते. ठीक आहे. सो हे पण लिहून घ्या, त्याचा स्क्रीनशॉट करा. दिस इज एंड ऑफ डिफेक्ट्स इन क्रिस्टल. आपण सगळ्या टाईपचे डिफेक्ट्स फार डिटेलमध्ये बघितले. बोर्ड एक्झाम येऊ दे, नाहीतरी तुमची MHT CET येऊ दे, यामधला कुठलाही क्वेश्चन आपण चुकवायचा नाहीये. सो तुमच्याकडे जी CET ची बुक आहे ओपन करा, त्यामधले डिफेक्ट्सचे सगळे क्वेश्चन्स आजच सॉल्व्ह करा. बघा तुम्हाला कुठे डिफिकल्टी येते का, अँड लेट मी नो. मीट यू इन नेक्स्ट सेशन. टिल देन, थँक यू सो मच.